भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महाराष्ट्रात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। भारतीय जनता पार्टी विधिमंडळ गटाच्या बैठकीमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, मुंबईचे आपले अध्यक्ष आणि मुख्य प्रतोद आशिष शेलारजी, आपले ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवारजी, प्रवीण दरेकरजी, रणधीर सावरकरजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ आमदार, विधिमंडळ गटातील दोन्ही सभागृहातील आमदार भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या विधिमंडळ गटाची ही बैठक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी आयोजित केली आणि ही बैठक आयोजित करताना एकीकडे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड आनंद देखील आहे। कालच देशाच्या इतिहासामध्ये सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारे, यापूर्वी फक्त जो रेकॉर्ड नेहरूजींच्या नावावर आहे त्याची बरोबरी करणारे, अखिल विश्वामध्ये ज्यांच्या नावाचा डंका वाजतो असे आपल्या सर्वांचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांची एनडीएने एकमताने निवड केली आणि त्यांचं अभिनंदन करण्याकरता आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो। आणि हे खरं आहे की एकीकडे जसा आनंद आपल्याला आहे की देशामध्ये लोकांनी पुन्हा मोदीजींवर आणि एनडीएवर विश्वास दाखवला, त्याचवेळी निश्चितपणे आपल्या मनात ही सल देखील आहे की मोदीजींच्या यशामध्ये सिंहाचा वाटा 14 आणि 19 मध्ये आपला होता, यावेळी तो वाटा आपण उचलू शकलो नाही। आणि म्हणून एकदा पुनरावलोकन व्हावं आणि नव्याने आपल्याला स्ट्रॅटेजी तयार करता यावी, या दृष्टीने देखील आजची बैठक महत्वाची आहे। आणि त्यासोबत खरं म्हणजे आपण सगळ्यांनी हा निर्धार केलाय की महाराष्ट्रामध्ये जे काही अपेक्षित यश आलं नाही त्याची कारणं त्या ठिकाणी शोधून ती कारणं कशी दूर करता येतील आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार कसं आणता येईल हा जो निर्धार आपण सगळ्यांनी व्यक्त केला त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो।